नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला परत एकदा तुमच्या आवडीचं घेऊन आली आहे मी। आठवड्याचं राशी भविष्य थोडीशी वेगळ्या ठिकाणी आहे, गरम होत आहे, लाईट गेलेली आहे, समजून घ्या। तरी सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आठवड्याचं राशी भविष्य। त्याचप्रमाणे पाडवा जवळ आलेला आहे, पाडव्यासाठी खूप सारे नवीन नवीन प्रोडक्ट्स मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। बाहेर आले की काही ना काही तुम्हाला नवीन घेऊन येते। त्याचप्रमाणे ब्युटी प्रोडक्ट्स सुद्धा खूप सारे आणलेले आहेत आणि आपल्या क्रिस्टल मध्ये सुद्धा खूप सारे प्रोडक्ट्स आलेले आहेत। कोणाची नजर लागू नाही म्हणून आपण आणली आहे एक क्रिस्टलची सुरी, की ज्यामुळे प्रत्येक निगेटिव्ह एनर्जी, ज्या घरात ती सुरी आहे त्यातली प्रत्येक निगेटिव्ह एनर्जी ही आपली निघून जाते। ज्यांना कोर्ट केस चालू आहेत, पोलीस केस चालू आहेत, अजून कोणाची फसवाफसवी चालू आहे, या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे मी क्रिस्टलचं बगलामुखी यंत्र। एकदम पॉवरफुल रेकीनं तुमच्या ज्या काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते पट्टदिशी सुटतील। त्यामुळे झट्ट दिशी उठायचं आणि पट्टदिशीवरती दिलेल्या नंबरवर आपलं बगलामुखी यंत्र हे बुकिंग करून ठेवायचं। मी उद्या आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी ऑनलाईन येऊन सगळ्यांच्या किमती तुम्हाला सांगत आहे। ज्यांचे नंबर मागे लागले असतील त्यांनी हाय करून नंबर वरती घ्या। तर चला तुमच्या आवडीचं राशी भविष्य चालू करूया। राशी भविष्य हे मी तुम्हाला सांगत असते तुमच्या नावरस नावाप्रमाणे। जर एखाद्याला नावरस नाव माहित नसेल तर त्यांना चालू नावाप्रमाणे करू शकता। आठवड्यासाठी तुम्हाला मी उपाय सांगत असते। उपाय शक्यतो सोमवारीच करून घ्यायचा असतो आणि एंजल नंबर पहिले 4 दिवस आणि नंतरचे 4 दिवस हे आपल्या हातावर लिहायचे असतात। तर चला सुरुवात करूया आपण मेष राशी। तर मेष राशीपासून मेष राशीला नोकरीपेक्षा यावेळी जे नोकरी पेशामध्ये आहेत थोडासा त्यांना आठवडा हा खराब आहे। काम पेंडिंग ठेवाल त्यामुळे बॉसचे जोडे खाऊ शकता। तर आपल्याला काय करायचं आहे, काम पेंडिंग ठेवायचं नाहीये, आळस नको, त्यामुळे आपल्याला बॉसचे जोडे खावे लागणार नाही। त्याचप्रमाणे एखादी लेडीज तुम्हाला एवढा त्रास देऊ शकते की त्यामुळे बदनामी, नोकरी जाणं, व्यवसायात काहीतरी त्रुटी, तोटा होणं या गोष्टी घडू शकतात। त्यामुळे व्यापारी वर्गांनी लेडीज पासून अतिशय सावध राहा। ती लेडीज असो अगर जेंट्स व्यापारी असो, दोघांनाही तोटा आहे एखाद्या लेडीज पासूनही लक्षात ठेवा। सिनियर लोकांचं ऐका, बॉस लोकांचं ऐका, म्हणजे तुम्हाला आर्थिक मदत पण होईल, काम पण वाढतील आणि आठवडा पण छान जाईल। तुमचा एंजल नंबर आहे 5 आणि 6। युनिव्हर्सने तुम्हाला भरभरून साथ द्यावी, आठवडा तुमचा चांगला जावा। जी वाईट फळं आहे ती तुम्हाला मिळू नये म्हणून उपाय करायचा आहे तो म्हणजे लाल गुलाबावर 1 कापूर आणि 2 लवंग ठेवून महादेवाला अर्पण करायचे आहे। शक्यतो देवळात करा, शक्य नसेल तर आपल्या घरी करा। ओम साईराम। पुढची रास आहे वृषभ रास। तर या आठवड्याला मेहनत करून खूप पुढे जा, मोटिवेशनल राहाल, सदानकदा मनामध्ये काहीतरी एक जोश, ताकद घेऊन पुढे याल। प्रॉपर्टी खरेदी विक्री करू शकता। त्याचबरोबर या पाडव्याला वगैरे ज्यांना गाडी वगैरे खरेदी करायची तर ते गाडी घर सुद्धा खरेदी करू शकतात। तब्येत ठीक राहील, प्रवास होईल किंवा छोटीशी सुट्टी बाहेर कुठेतरी काढून येऊ शकता। एकंदरीत हा आठवडा चांगला आहे। युनिव्हर्सचे तुम्हाला आणखीन भरभरून लाभ मिळावेत यासाठी नंबर वापरायचा आहे 7 आणि 8। उपाय काय करायचा आहे तर गाईचं थोडंसं तूप हे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे, म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला भरभरून साथ देईल हा आठवडा तुमचा चांगला जाण्यासाठी। ओम साईराम। पुढची रास आहे मिथुन रास। तर मिथुन राशीला अडचणी दूर होतील, अडकलेली कामे होतील, ज्ञान मिळत राहील, नवीन कोणत्या तरी माणसाकडनं ज्ञान मिळत राहील। पण हे सगळं असताना ज्यांना बीपीचे त्रास आहेत ते आणि ज्यांचे पोट सुद्धा बिघडू शकतं या यांची काळजी घ्यायची, झट्ट दिवशी दवाखान्यात जायचं। मोठ्यांना मान द्या, मोठ्यांची काळजी घ्या, म्हणजे ग्रह तारे तुमच्याच बाजूने राहतील। पुढचा तुमचा एंजल नंबर आहे 4 आणि 3। हे एंजल नंबर 4-4 दिवस वापरा, म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला भरभरून साथ देईल। काय करायचं आहे तर 11 बत्तासे किंवा 2 बत्तासे आपल्या डोक्यावर उलटे उतरवायचे, पिंपळाच्या झाडाखाली चुरून टाकायचे आहेत, वडाच्या झाडाखाली टाकले तरी सुद्धा चालतील, म्हणजे या आठवड्याला जी वाईट फळं आहेत, बीपी वाढेल, पोट बिघडेल, या गोष्टी घडणार नाही। ओम साईराम। पुढची रास आहे कर्क रास। तर कर्क राशीला कोणतेच डिसिजन घेता येणार नाहीत, कन्फ्यूज सगळीकडं असा हा आठवडा जाईल। भरोसा असेल तुमचा अशा माणसाकडनंच फक्त सल्ला घ्या, ज्ञान घ्या, तर त्या अडचणीतनं तुम्ही निघाल, नाही तर ती अडचण या आठवड्याला अशीच दाबून ठेवा आणि पुढच्या आठवड्यामध्ये या गोष्टीवर काम करा। आई आणि वडील यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या। दुसऱ्याचं ऐकून आपल्या घरामध्ये किंवा आपल्या धंद्यामध्ये काहीतरी बदल करायचा प्रयत्न करू नका, नाहीतर उगाच तोटा संभवतो।
1 आणि 3 हा तुमचा एंजल नंबर आहे। महादेवाच्या पिंडीवर एक चमचाभर दही घालायचंय म्हणजे शुक्र आणि चंद्र मजबूत होतील आणि चांगली फळं तुम्हाला मिळतील। ओम साईराम। सिंह रास, कामावर लक्ष द्या, नाहीतर धन नुकसान होऊ शकतं। राग कमी करा, अडकलेली कामे होतील। तणाव मात्र या आठवड्यामध्ये तुम्हाला खूप राहणार आहे, तो कामाचा असेल किंवा घरचा असेल, दोन्हीकडचे तणाव हे भरपूर राहणार आहे। मग त्यासाठी तणावमुक्त राहण्यासाठी मेडिटेशन करायचा प्रयत्न करा, गाणी ऐका, ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टीकडे दिवसातनं 15 मिनिटं तरी वेळ द्या आठवडाभर, म्हणजे तुमचं टेन्शन हे कमी राहील। काय आहे तर 3 आणि 5 हे तुमचे एंजल नंबर आहेत। काय करायचं आहे तर पिवळी फुलं महादेवाला अर्पण करायची आहेत। ओम साईराम। पुढची रास आहे कन्या रास। तर कन्या राशीला चुका परत परत करणं म्हणजे काय असतं, मुद्दाम करणं। तर याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये सध्या सारख्या होत आहेत की तुम्ही त्याच चुका परत परत करत आहात, तर त्या चुका करू नका, नाही तर खूप मोठ्या टेन्शनमध्ये अडकाल। देवाकडे लक्ष द्या, मेडिटेशनकडे लक्ष द्या, जे काही देवाधर्माचं थोडंसं करता येईल, रोज मंदिरात जाणं, रोज एखादा जप करणं, असं काहीतरी करा। शेजारी लोक तुम्हाला त्रास देणारे जे लोक होते ते अचानक तुमचे मित्र बनतील, तरी पण त्यांच्यापासून एक हात लांब राहा। पाठदुखी होऊ शकते, कामं करताना काळजी घ्या, तब्येतीकडे पण लक्ष द्या, तोंडावर पण कंट्रोल ठेवा आणि डोक्यावर पण कंट्रोल ठेवा, तर हा आठवडा तुमचा मस्तपैकी जाईल। 4 आणि टोक हे तुमचे एंजल नंबर आहेत। काळं मीठ हे गाईला दान करा, जे मोठे मोठे खडे असतात ते म्हणजे चाटून त्याच्यातनं आपल्याला आपले ग्रह सुधारतात, तर हे काम तुम्ही करू शकता। ओम साईराम। पुढची रास आहे तूळ रास। तर जुन्या कामांकडे, जुनी जी कामं तुम्ही केली त्यातनंच एखादं चांगलं काम मिळवायचा हा आठवडा तुमचा आहे। नोकरी पेशा वर्गांचा, तुम्ही जे आतापर्यंत काम केलं त्याची फळं तुम्हाला मिळणार आहे। पण व्यापारी वर्गाला तेजी मंदी दोन्हीही चालू राहणार आहे। चिडचिड होईल, तेच नेमकं करू नका, शांत राहा। बीपीचा आणि शुगरचा त्रास संभवतो किंवा ज्यांना आहे त्यांची तब्येत बिघडू शकते, त्यामुळं रागावर कंट्रोल, आरोग्य व्यवस्थित ठेवणं, खानपान व्यवस्थित ठेवणं आणि टॅबलेट घेणं, हे सगळी कामं व्यवस्थित करा। तुमचा नंबर आहे 6 आणि 8 आणि युनिव्हर्सने आपल्याला भरभरून साथ द्यावी, हे काही आपल्या बाबतीत घडू नये म्हणून उपाय करायचा आहे। घरातली लक्ष्मी असो, अगर एखादं लक्ष्मीचं मंदिर असो, त्या ठिकाणी सफेद फुलं नेऊन आपल्याला व्हायची आहेत, म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला भरभरून साथ देईल। ओम साईराम। वृश्चिक रास, कुणीतरी फसवेल, सावध राहा, जास्त फायदा, तुमचा फायदा कुणाला जास्त घेऊ देऊ नका, लगेच सावध राहा। म्हणजे हे वाक्य सारखं लक्षात ठेवा की या आठवड्याला फसवणूक होईल, त्यामुळे प्रत्येक पाऊल हे जपून टाका। मोठ्यांच्या समोर मोठ्यांना मान द्या किंवा मोठ्यांशी नीट राहा, आई वडिलांशी भांडण करू नका, चंद्र सूर्य खराब होतील, त्यामुळे घरात जे कोणी मोठी असतील त्यांच्या तब्येतीची पण काळजी घ्या, त्यांना थोडासा मान, त्यांना थोडंसं गिफ्ट, या प्रकारचं जर केलं तर तुम्हालाही कोणी फसवणार नाही। चंद्र आणि सूर्य दोन्ही सुद्धा तुमचे चांगले राहतील। राग नकोय, आळस नकोय, पाठ, मान या गोष्टी, मनके या गोष्टीचे ज्यांना त्रास आहेत ते त्रास या आठवड्यामध्ये होऊ शकतात। थोडक्यात असतानाच गोळ्या औषध जे काही असेल ते घ्या। नंबर आहे तुमचा 7 आणि 3। उपाय काय करायचा आहे तर देशी गाईला गुळ खायला घालायचा आहे, सोमवारीच घाला, आठवडाभर घाला, म्हणजे आठवडा मस्तपैकी जातो। ओम साईराम। पुढची रास आहे धनुरास। तर धनुराशीला व्यापारी जर असाल तुम्ही तर पैसा लावायला तुम्हाला काही हरकत नाहीये, चांगला हा आठवडा आहे। नवीन कामाला कुठल्या सुरुवात करायला सुद्धा काही हरकत नाहीये, हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे। पण तुमची तब्येत बिघडू शकते, सर्दी, खोकला या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात, थोडक्यात लक्ष द्या म्हणजे वाढणार नाही। त्याचप्रमाणे कोणतीही कामं, नोकरदार वर्ग, विद्यार्थी वर्ग, व्यापारी वर्ग कामं पेंडिंग ठेवू नका। अगदी घरातल्या गृहिणी असाल तरी सुद्धा, नाही तर त्याचा खूप मोठा लोड तुम्हाला येईल आणि पुन्हा टेन्शन, डिप्रेशन चालू होईल। तर 5 आणि 8 हा तुमचा एंजल नंबर आहे। काय करायचं आहे तर महादेवाच्या देवळात तुपाचा दिवा लावून या सोमवारच्या दिवशी किंवा आठवडाभर लावा, म्हणजे तुम्हाला नाहक टेन्शन येणार नाही। पुढची रास आहे मकर रास। तर मकर राशीला हा आठवडा टेन्शन मध्ये राहील, कामं पूर्ण करा, नाही तर मग जास्तीत जास्त टेन्शन तुमचं वाढत राहील।
कामं थोडीशी वाटून करा। तुमच्या डोक्यामध्ये हे आहे की हे काम मीच करायचं, ते काम मीच करायचं, तसं केलं तर टेन्शन वाढेल आणि तब्येत बिघडेल। त्यामुळे कुठलंही घरातलं काम असो, नोकरीतलं असो, अगर व्यापारातलं असो, कुठलंही काम हे वाटून वाटून सगळ्यांनी करा, म्हणजे तुमच्यावरचा लोड कमी होईल आणि तुम्ही आजारी पडणार नाही। मुलं विद्यार्थी वर्ग सुद्धा यावेळी खूप आळशी होऊ शकतो, त्यामुळं त्याच्यावर घरातली टेन्शन घरातच ठेवा, बाहेर नेऊ नका, कारण पहिलेच प्रॉब्लेम चालू असतील। त्यामुळे घरातली टेन्शन बाहेर नेली तर नोकरीत आणखीन काहीतरी होईल, व्यापारात अजून नुकसान होईल। त्यामुळे घरातल्या घरात सोडायचं, बाहेरचं बाहेर सोडायचं। यात आळस पहिला सोडायचा, प्लॅनिंगनं काम करायचं। यात सगळ्यावर युनिव्हर्सनं तुम्हाला भरभरून साथ द्यावी। वाईट गोष्टी घडू नयेत, चांगल्याच गोष्टी फक्त आपल्या आयुष्यामध्ये घडाव्यात, म्हणून नंबर वापरायचा आहे 9 आणि 4। आणि काय करायचं आहे, विड्याच्या पानावर अष्टगंधानं राम लिहायचं आहे आणि ते पान शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। हाच तुमचा उपाय आहे। ओम साईराम। पुढची रास आहे कुंभ रास। तर कुंभ राशीला कामामध्ये लक्ष द्या, नाहीतर बॉस तुमच्यावर रागवू शकतात। स्पष्ट शब्दामध्ये तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सौम्य भाषेमध्ये बॉसला समजावून सांगा, म्हणजे तुम्ही या अडचणीतनं सुटाल। त्याचबरोबर पूजा पाठ या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या, देवावर श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, सर्व काही चांगलं होईल। 7:30 चालू आहे, त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडू शकतात। शांत राहा, एखादी छोटीशी यात्रा घडेल किंवा प्रिय व्यक्तीच्या भेटी होतील, पाहुणे येतील, यापैकी काही ना काही या आठवड्यात तुमच्यापाशी घडू शकतं। राग नको, रागावर कंट्रोल ठेवा, जिभेवर साखर ठेवा आणि डोक्यावर बर्फ ठेवा, तर हा आठवडा तुमचा चांगला जाईल। विशेषतः बॉस, नोकरी पेशा किंवा कुठेही काम करत असाल कुणाच्या अंडर, तर त्या लोकांना उलट बोलू नका, तर आपली बाजू गोड शब्दामध्ये समजावून सांगा, म्हणजे हा आठवडा तुम्हाला मस्तपैकी जाईल। युनिव्हर्सनं तुम्हाला भरभरून साथ द्यावी, त्यासाठी तुम्ही नंबर वापरायचा आहे 4 दिवस 8 आणि 4 दिवस 4। उपाय काय करायचा आहे, तर सूर्य उगवायच्या आधी उठायचं आहे आणि सूर्याला पाणी द्यायचं आहे। सूर्यांजली अतिशय महत्त्वाची आहे, म्हणजे तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल, पॉवर वाढेल। ओम साईराम। पुढची रास आहे मीन रास। मीन राशीनं काम 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 महत्वाचं आहे। या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी तुमच्या कामावर, तुमच्या अभ्यासावर, तुम्ही जे करता त्याच्यावर फोकस करणं। त्याचप्रमाणे आजारीही पडणार नाही काम काम करून, याची काळजी घ्या। एकदम चिल राहा, शांत राहून आपल्या कामावर फोकस करा, इकडे तिकडे लक्ष देऊ नका, म्हणजे झालेलं नुकसान हे भरून येऊ शकतं। जेवढे काम कराल तेवढा पैसा तुम्हाला मिळेल हे लक्षात ठेवा, आणि काम करण्यासाठी हेल्थ चांगली पाहिजे, त्यामुळे आपल्या आरामाकडे पण तेवढंच लक्ष द्या, डोक्याकडे पण तेवढंच लक्ष द्या। राग नको आहे, नाही तर ज्यांना बीपी, हार्ट, रक्ताबद्दलच्या काही पेशींबद्दलचे वगैरे आजार आहेत ते जास्तीत जास्त वाढू शकतात, त्यामुळं अजिबात राग नको आहे। पोट दुखू शकतं, प्रेम आहे किंवा पती पत्नींमध्ये भांडणं होऊ शकतात आणि पोट दुखू शकतं किंवा गुडघा दुखू शकतो, त्यामुळे थोडक्यात असेल त्याच वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या। हे काही घडू नाही, आपल्याला फक्त काम आणि पैसा आणि आपली हेल्थ चांगली राहिली पाहिजे, त्यासाठी एंजल नंबर वापरायचा आहे 9 आणि 2। आणि उपाय काय करायचा आहे, तर पिंपळाच्या झाडाखालच्या काळ्या मुंग्यांना थोडीशी साखर, थोडासा रवा हे घालून यायचं आहे, म्हणजे हा आठवडा तुमच्यासाठी मस्तपैकी जाईल। तर चला, आजचं राशी भविष्य कसं वाटलं याच्यासाठी छान छान कमेंट करा। परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत ओम साईराम।